प्रीमियर प्रो मध्ये टेक्स्ट कसे ऍड करायचे, तर हा आहे 30 दिवसात बेसिक व्हिडिओ एडिटिंग शिकण्याच्या सिरीज मधला दिवस 7वा। प्रीमियर प्रो मध्ये टेक्स्ट टाकण्यासाठी तुम्हाला इथे दिसत असणाऱ्या टी आयकॉन वर जायचं आहे। तुम्हाला तिथून टी सिलेक्ट केल्यानंतर जिथे तुम्हाला टेक्स्ट टाकायचं आहे तिथं स्क्रीन वर क्लिक करायचं आहे आणि जे तुम्हाला टाईप करायचं आहे तिथं टाकायचं आहे। जसं की मी टाकतो फॉलो। टेक्स्ट टाकल्यानंतर याच्यावर एडिटिंग करण्यासाठी तुम्ही इफेक्ट कंट्रोल मधून पण करू शकता किंवा इथं इसेन्शियल ग्राफिक मध्ये जाऊन पण करू शकता। टेक्स्ट एडिट करण्यासाठी तुम्हाला आधी टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे। कंट्रोल ए दाबून तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट करू शकता किंवा सिलेक्शन टूल नी सिलेक्ट करू शकता। हे टेक्स्ट तुम्हाला सेंटर मध्ये आणायचं असेल तर हे दोन ऑप्शन आहे। दोन ऑप्शन एकदा प्रेस करायचे आहे फक्त एकदा त्यानंतर तुम्ही या टूल नी टेक्स्ट लेफ्ट राईट करू शकता, अप डाऊन करू शकता, टेक्स्ट ची स्केल करू शकता। परत जर सेंटरला आणायचं असेल तर परत फक्त एकदा हे बटन दाबायचं आणि जर तुम्हाला टेक्स्टचं फॉन्ट चेंज करायचं असेल तर तुम्हाला इथून टेक्स्टचं फॉन्ट देखील चेंज करता येईल। जे फॉन्ट घ्यायचं आहे ते तुम्हाला इथून सिम्पली सिलेक्ट करायचं आहे। व्हीए ऑप्शन नी तुम्ही टेक्स्ट मध्ये स्पेस देऊ शकता। टेक्स्ट मध्ये जर कलर द्यायचा असेल तर तुम्ही इथून फिल मध्ये जाऊन टेक्स्टला कलर देऊ शकता। त्यानंतर इथं स्टोक आहे, स्टोकची ऑपोसिटी किती ठेवायची हे तुम्ही इथून करू शकता। खाली आहे बॅकग्राऊंड, इथून बॅकग्राऊंड देऊ शकता तुम्ही। बॅकग्राऊंडचा पण कलर इथून चेंज करू शकता। त्याच्या खाली आहे शॅडो, शॅडो पण कोणत्या कलरची शॅडो ठेवायची तुम्हाला ते पण तुम्ही इथून करू शकता। त्याची ऑपोसिटी इथून कंट्रोल करू शकता। अशा प्रकारे तुम्ही प्रीमियर प्रो मध्ये टेक्स्ट टाकू शकता आणि या टेक्स्टला अॅनिमेशन कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब नक्की करा।